छत्रपतींचा विचार म्हणजे पोंगलच्या या अत्यंत उत्साहवर्धक कार्यक्रमामध्ये मी आज आलो आहे। आमचे आमदार सेल्वनजी यांनी 15 वर्षापासून तमिळनाडूमध्ये आणि राहणारे आणि महाराष्ट्रामध्ये स्थायी झालेल्या तमिळ संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं आणि आमची संस्कृती विरासत एक भारत श्रेष्ठ भारत ज्या ज्या ठिकाणी जी संस्कृती आहे जे समाज आहे त्या समाजामधले जे सण आहे त्या सणांचं त्या ठिकाणी सण त्या ठिकाणी करणे आणि त्याचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालं आहे। आज मी पोंगलच्या निमित्त महाराष्ट्रातल्या सर्व तमिळ गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता। अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस। भाऊ बहिणींना खूप खूप शुभेच्छा येतो आणि या पोंगल च्या माध्यमातून उत्तर भारतीय समाज आहे, तमिळनाडूमधला समाज आहे जो मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि महाराष्ट्रात आहे त्या सर्वांना मी पोंगल आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आहे। सर, दुसरं दिसते की नाशिकमधून धनराज विस्पुते यांनी फॉर्म भरलेला आहे, अपक्ष आहे। भाजपने इच्छुक होते पण त्यांना भाजपने एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। आज नागपुरात काय म्हणाल त्याबद्दल? फडणवीस साहेब भेट पण घेणार आहेत पाठिंब्यासाठी असे दिसतं? नाही, अनेक भारतीय जनता पार्टीच्या 3-4 कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला आहे। खरं तर उमेदवारी जेव्हा मागण्याचा विषय आला तेव्हा आम्ही सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षणामध्ये उमेदवारीबद्दल जेव्हा विचार आला तेव्हा ज्या पद्धतीने पक्षाकडे मागणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही आणि मग अशावेळी कुणीही त्या ठिकाणी एबी फॉर्म कुणाच्याही उमेदवाराला नाही। खरं तर आम्ही तयारी केली होती पण तयारी ही ज्या पद्धतीची होती त्या पद्धतीने असं वाटलं की सर्व लोकांना सोबत घेऊन अपक्षाची लढाई त्या ठिकाणी झाली आणि अपक्ष लढाईमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले आहेत पण कुणाला एबी फॉर्म नाही आहे। ते भेटणार तर त्यानिमित्ताने एबी फॉर्म दिला जाईल किंवा पुढे एबी फॉर्म द्यायचा अपक्ष आता एबी फॉर्म द्यायचा प्रश्नच येत नाही कुणाला। पाठिंबा दिला जाणार? पाठिंब्याचा विचार करू जेव्हा पाठिंबा कोणी मागेल। आजच्या वेळेपर्यंत कुणीही पाठिंबा मागितला नाही। नाशिकची लढाई जी आहे आपल्याला खूपच रंगतदार होताना दिसते। सर्वच अपक्ष त्या ठिकाणी उतरले आहेत। काल पण जाऊन एक उमेदवार जे आहेत त्या आज शुभांगी पाटील भेटून आल्या मातोश्रीवर। नाही, शुभांगी पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्या मागच्या 1 वर्षापूर्वी प्रवेश घेतला आहे पक्षामध्ये। धनराज विस्पुते पक्षाचे कार्यकर्ते आहेत। शेवटी जोपर्यंत पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड, राज्य पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड या दोन्ही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारीचा पाठिंबा देणे किंवा उमेदवारी देणे हा निर्णय होत नाही। खरं तर ऑफिशियल कुणी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्ते पक्षाचे आहेत पण ही निवडणूक लढायची आहे का, या निवडणुकीत लढण्याकरता काय काय तयारी केली याकरताच पार्लमेंटरी बोर्डाकडे कुणी आलं नाही आणि त्यामुळं निश्चितपणे ही अपक्षाची लढाई आहे। आता भारतीय जनता पार्टीने कुणाला पाठिंबा द्यावा याकरता आत्तापर्यंत तरी पाठिंब्याकरता आमच्याकडे कुणीही नाही। ज्या पद्धतीने आता खरं तर मोदीजी येत आहेत 19 तारखेला आणि त्यासाठी भाजपने एक टार्गेट ठेवलेलं आहे की 1.5 ते 2 लाख लोक सगळे जमा करायचे सभेसाठी, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे महानगरपालिकेच्या तोंडावर? एक तर आपल्याला सांगतो की मोदीजींच्या कार्यक्रमाकरता पुन्हा लोकांना जमा करणे हे जरा वाक्य कमी केलं पाहिजे। जमा करण्याची गरज नाही, कुणाला आणण्याची गरज नाही आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जनतेला वाटतं की मोदीजींना ऐकलं पाहिजे। मोदीजींचं काय म्हणणं आहे जरा मुंबईत जर मोदीजी येत आहे तर माझा अंदाज आहे की कुणाला आणायची गरज पडणार नाही। मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईच्या विकासात सहभागी होतील कारण मोदीजी ही काही राजकीय सभा घ्यायला येत नाहीये। मोदीजी येत आहे डेव्हलपमेंट करता,
मोदीजी येत आहे, एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातल्या सरकारला मदत करण्याकरता. केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि मुंबईसारख्या शहराचं जर आपण स्वप्न बघतो, मुंबई हे जगातलं सर्वात सुंदर शहर केलं पाहिजे, देशातलं सर्वात चांगलं शहर केलं पाहिजे, तर केंद्रातलं जोपर्यंत सपोर्ट राहत नाही तोपर्यंत होणार नाही. माननीय देवेंद्रजी एकनाथजी यांच्या निमंत्रणानं मोदीजी येत आहे. याचा अर्थ काय आहे? जसं नागपूरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 75,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. मुंबईच्या कार्यक्रमातून किती महाराष्ट्राचं भलं होईल, मुंबईचं किती भलं होईल, याकरता नेतृत्वाला आणि केंद्र सरकारचे मुखी आमचे येत आहे. त्यामुळे हा विचार करू आपण, राजकीय विचार न करता आमच्या मुंबईला काय मिळेल, आमची मुंबई कशी समोर जाईल. आज मुंबईचं डेव्हलपमेंट मागच्या 2.5 वर्षात जे थांबलं ते पुढं कसं जाईल, मागच्या 2.5 वर्षाचे कामं आणि या 2.5 वर्षाचे कामं दोन्ही मिळून हा मुंबई शहर कसा चांगला होईल याकरता विचार केला पाहिजे. साधारणतः किती लोक अपेक्षित आहेत या सगळ्या कार्यक्रमासाठी? कारण की डेव्हलपमेंटचा हिशोब आहे, मात्र ज्या पद्धतीने सगळी सभा होणार आहे या सभेसाठी किती लोकांचा? तर मुंबईचे आशिष शेलारजी आमचे नेते आहेत. आशिष शेलारजी या ठिकाणी या सभेचं संचालन करतायत आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीनं योजना तयार केली असेल, आशिष शेलारजी सांगू शकतील की आपल्याला किती लोक अपेक्षित आहे. पण मोदीजी येत आहे तर मोदीजीच येत आहे आणि त्यामुळे मोदीजी येत आहे तर मग जनसमुदाय असणारच आहे. मोदीजी कधी बिना जनसमुदायाला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच त्याचा अंदाज घ्यावा किती लोक येतील. ब्रिजभूषण पांडे असं म्हणतायत की ब्रिजभूषण यांनी कधीतरी राज ठाकरेंना विरोध केला होता अयोध्येला. आता ते म्हणतात राज ठाकरे जर आले अयोध्येला त्यांचं समर्थनही करू आणि मुंबई महापालिकेत जर मला बोलवण्यात आलं प्रचारासाठी तर प्रचारासाठी पण येईल. काय त्यात काय नवीन आहे? प्रचाराकरता आले तर कोण त्यांच्याकरता काय कोणाचा विरोध होणार आहे? प्रचारामध्ये या देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कुठेही जाण्याकरता काही मनाई नाही. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय राज्यामध्ये जाण्याचा. आपण तमिळनाडूमध्ये जाऊ शकतो, आपण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये जाऊ शकतो, उत्तर प्रदेशचे लोक इकडे येऊ शकतात. त्यामुळं कुणालाही कुठेही प्रचाराला कोणीही मनाई करू शकत नाही आणि कोणी विरोधही करू शकत नाही. विरोध केला तर तो पॉलिटिकल असतो हे लोकांना माहीत आहे. पंकजा मुंडेंचा आज भाजपचा महत्वाचा कार्यक्रम आहे. देवेंद्र फडणवीस जे गडावर जात आहेत बीडमध्ये, मात्र पंकजा मुंडे असतील या दोघंही कार्यक्रमाला जाणार नाहीत अशी देखील माहिती समोर आलेली आहे. नाही, मला वाटतं पंकजा ताई माझ्याशी रोज बोलतात. मी परवाही बोललो. मराठवाड्याचा आपला पदवीधरचा फॉर्म भरण्याकरता मी त्यांना आमचं बोलणं झालं. त्याची प्रकृती परवा चांगली नव्हती. मी स्वतः फोन केला त्यांना. कधी कधी व्यक्तिगत अडचणी येतात, कधी कधी त्यांना आता मला कळलं की प्रकृती काही चांगलं नाही. मी आज नाही बोललो त्यांच्याशी, आज बोलेल. बट एखाद्या कार्यक्रमाला कोणी नेता असणार, कधी कधी नागपुरात मान्य देवेंद्रही जातात, मी नसतो. कधी 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 नितीनजी असतात तर मी नसतो. कधी कधी त्या कार्यक्रमामध्ये त्यांची व्यस्तता ही वेगवेगळी असतं आणि पंकजाताईचे काही वेगळे कार्यक्रम त्यांचे मला माहिती आहे काय कार्यक्रम आहे. पण देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून गेले तर आज एखादा आमदार त्या ठिकाणी नाही याचा त्या आमदारांनी दांडी मारली असं काय का? पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सचिव आहेत, मध्य प्रदेशचा इन्चार्ज आहे. पूर्वनियोजनामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये कधी असतात, कधी दिल्लीला, कधी मध्य प्रदेशला. त्यामुळं आत्ता आम्ही ठरवलं आहे, म्हणजे साधारणतः आमच्याही कोर ग्रुपनी ठरवलं आहे की एक नेता गेल्यानंतर तिथे दुसऱ्या नेत्याला कशाला त्या ठिकाणी हजर असलं पाहिजे. हे ठीक आहे, एखादा विधानसभेचं भूमिपूजन आहे, एखादा उद्घाटन आहे, त्यावेळेस ठीक आहे. पण एकाच कार्यक्रमामध्ये 4-4, 5-5 नेते एंगेज करणे, त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केले पाहिजे. त्यामुळे याचा अर्थ असा काढू नये एकाच कार्यक्रमात स्टेजवर गर्दी असली पाहिजे. आता मी इथे आलो, आशिषजी नाही आहे, याचा अर्थ आशिषजी काही प्रॉब्लेम आहे का? आशिषजी दुसऱ्या विषयात व्यस्त आहे, पंकजाताई तिसऱ्या विषयात व्यस्त आहे, विनोद तावडेजी 4थ्या विषयात व्यस्त आहेत. त्यामुळे मला वाटतं की याचा अर्थ मीडियाने खूप काढू नये. नेहमी पंकजाताईबद्दल आपण जो विषय करता तो वेगवेगळ्या कारणाने करता. आता त्यांचे कार्यक्रम, त्याही नेते आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांनी आपला शेड्यूल तयार केला महिनाभराचा. की अनेकदा जे आहे ना विरोधी पक्षात किंवा ठाकरे गटाकडून असं म्हटलं जातं नेत्यांकडून की पंकजाताईंना ऑफर आहे आमच्या पक्षात यायला. ही नाराजी बघूनच सांगितलं जातं. अहो, पंकजाताईच्या रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. हो, त्या कधीच जाऊ शकत नाही. कुणी सांगितल्या कपोलकल्पित बातम्या? त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही म्हणून या फूस सोडतात ते लोक.
त्यांची पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे. त्यांच्याकडले लोक फुटतात आहे, त्यांच्याकडल्या लोकांचा कल आता भारतीय जनता पार्टीकडे झाला आहे. पंकजाताईबद्दल त्यांनी कपोलकल्पित बातम्या करू नये. पंकजाताईच्या रक्तात भाजप आहे, पंकजाताईच्या वागण्या बोलण्यात भाजप आहे, पंकजाताईच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये भाजप आहे आणि त्यामुळं कोणीही पंकजाताईला फूट लावू शकत नाही. एवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत आणि त्या आमच्या नेत्या आहेत, राजकीय राजकारणामध्ये आहेत आणि माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या आदर्श त्यांच्यावर आहे. लहान छोट्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा आदर्श नाही आहे. स्वर्गीय गोपीनाथजीचा ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोपीनाथजींनी महाराष्ट्र आणि देशाकरता दिला आहे. त्यामुळं हा यानंतर कोणी विचार करू नये पंकजाताईबद्दल. सर एक और सवाल, यही सवाल हिंदी में जानना चाहेंगे. जिसे शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नेताओं की तरफ से कहा गया है कि पंकजा मुंडे को हमारे तरफ से खुला ऑफर है, वो शिवसेना समझ सकते. क्या पंकजा मुंडे नाराज चल रही है सर बीजेपी से? पहले तो तीनों पार्टियों ने, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना के उद्धव जी ने अपना घर बचाना चाहिए. उनका घर कांच का है, वो रोज टूट रहा है. रह गई पंकजाताई की बात. पंकजाताई के ब्लड में पूरी भारतीय जनता पार्टी है, विचारधारा है, विचारधारा पे काम करने वाली कार्यकर्ता पंकजाताई है. मैं परसों भी बात किया, मैं रोज बात करता हूं उनसे. किसने कहा ये पंकजाताई के बारे में? कभी कभी ऐसा होता है कि वो राष्ट्रीय कार्यकारिणी में है, राष्ट्रीय सचिव है, हर नेता का एक कार्यक्रम बन जाता है 1 तारीख को. मेरा भी 1 तारीख को कार्यक्रम बना हुआ है कि मैं 1 महीने में इतने वहां आ जाऊंगा. तो बीच में कहीं देवेंद्र जी का दौरा आ गया तो देवेंद्र जी करेंगे. हमने निर्णय ऐसा लिया है कि एक नेता जब वहां पे है तो दूसरा नेता नहीं रहना चाहिए, क्योंकि दूसरा नेता अपना काम करे. जैसा अभी मैं यहाँ हूँ, तो सेलवन जी के कार्यक्रम में आया हूँ, पोंगल में आया हूँ, तो पोंगल में जरूरी है कि आशीष शेलार जी यहाँ रहना चाहिए. ऐसे ये प्रोटोकॉल जरूरी है मेरे लिए. हाँ, ये प्रोटोकॉल है, ठीक है, लेकिन हमने निर्णय लिया है कि आशीष जी काम करे. 4 जगह 4 कार्यक्रम होंगे. पंकजाताई 1 जगह कार्यक्रम करेंगे, माननीय देवेंद्र जी 1 जगह करेंगे, नितिन गडकरी जी 1 जगह करेंगे, मैं अलग जाऊंगा. मैं अब नागपुर में नहीं हूँ, मैं यहाँ हूँ. देवेंद्र जी 1:30 बजे नागपुर लैंड हो रहे, मैं 2:30 बजे लैंड हो रहा हूँ. तो ऐसा नहीं है. इसका अर्थ ऐसा नहीं कि देवेंद्र जी नागपुर में तो बावन को लेकर गायब है, ऐसा नहीं है. पंकजाताई कभी भी जब अड़चन का समय था तब पार्टी को उन्होंने कभी ऐसा निर्णय किया नहीं. आज तो पूरे देश में और भारतीय जनता पार्टी और एकनाथ शिंदे जी के नेतृत्व दोनों का जो समन्वय चल रहा है, देवेंद्र जी और एकनाथ जी का, मोदी जी के नेतृत्व में 25 साल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में रहने वाली है. और कोई सत्ता को लेकर पंकजाताई का थोड़ी निर्णय है. पंकजाताई एक नेता है. माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी के संस्कार है उनके ऊपर, उनके विचारधारा है. वो विचारधारा के आधार पे कभी उनके मन में भी नहीं आ सकता ये कि कोई भारतीय जनता पार्टी का कभी वो त्याग करे या भारतीय जनता पार्टी पे कभी नाराज हो. वो कभी भी नाराज नहीं है. महिला है, अनेक व्यस्तता होती है, महिला नेता है, मध्य प्रदेश की व्यस्तता है, दिल्ली की परसों 16-17 को राष्ट्रीय कार्यकारिणी हमारी, वहाँ के कुछ विषय है. तो ये विषय में पंकजाताई है. ये विषय में आप बिल्कुल इसका विचार मत करिए कि पंकजाताई कहाँ है. सर एक और सवाल जानना चाहेंगे. आदित्य ठाकरे साफ एक बार फिर उन्होंने शनिवार को बयान दिया है कि 2 महीनों में एकनाथ शिंदे की सरकार जो है, दारू की सरकार, वो गिर जाएगी. उनके बयान आदित्य ठाकरे, मैं आपको सही बताऊं, आने वाले अधिवेशन में अगर अपोजिशन पार्टी बहुमत सिद्ध करने के लिए, कॉन्फिडेंस मोशन के लिए अगर बात करती है ना, तो 164 थे पिछले बार, 184 हो जाएंगे. उनको उनके विधायक बचाने के लिए, सांसद बचाने के लिए, उनकी पार्टी बचाने के लिए बोलना पड़ता है सरकार जाने वाली है. अब तो रोज इनकमिंग हो रहा है. उनका कांच का घर है, टूट रहा है रोज. राहुल गांधी जब भारत जोड़ो पे थे तो 1,500 कांग्रेस के कार्यकर्ताओं ने प्रवेश लिया. अब उनका घर बचाना मुश्किल हो गया करके वो यहाँ अपने विधायक बचाने के लिए और सांसद बचाने के लिए इस प्रकार का स्टेटमेंट कर रहे हैं. सर एक सर, शेवटचा प्रश्न है. कोविड सेंटर घोटाले में अब एक बार फिर ईडी की एंट्री हो चुकी है. मुंबई बीएमसी के कमिश्नर को ईडी ने समन किया. इस घटना को किस तरह देखिए, ईडी रहे, सीबीआई रहे, एंटी करप्शन रहे, कोई भी डिपार्टमेंट रहे, अगर किसी के बारे में कंप्लेंट है, इस स्टेट के कोई भी व्यक्ति को तकरार करने का अधिकार है. आपको भी तकरार करने का अधिकार है, मैं भी, वो कोई भी है, हमारे विधायक है. जिसके बारे में तकरार आती है उस तकरार को लेकर इंक्वायरी होती है. और मुझे लगता है इंक्वायरी में जो होगा, घबराने की क्या जरूरत है. चाहे अधिकारी हो चाहे नेता हो, इंक्वायरी होनी चाहिए अगर कंप्लेंट है तो. और इंक्वायरी में जो आएगा. सर प्रश्न
जर इक्बाल सिंग चहल यांना जेव्हा ईडी समन पाठवते त्यामध्ये अशी एक चर्चा सुरू होते की चहलच्या निमित्ताने कुठेतरी ठाकरेंना टार्गेट करण्याचा या निमित्ताने प्रयत्न नाही, केला. काही टार्गेट कोणाचं नाही. तक्रार येतात, तक्रारीवर कारवाई होते, इन्क्वायरी होते, आणि त्यात काही तथ्य आढळलं तर पुढे जातं. असे समज खूप लोकांना जातात, असे पत्र खूप लोकांना जातात, पण नेत्यांचं अधिकाऱ्यांचं मीडियामध्ये येतं. खरं तर इन्क्वायरी होईल, इन्क्वायरीमध्ये जे बाहेर आहे ते बाहेर येईल. दुसरा प्रश्न पण असा ज्या की आदित्य पद्धतीने ठाकरे सगळी जेव्हा मागणी म्हणतात की केली होती- सरकार पडू शकतं, 2 महिन्यात पडेल, की जे भाकीत नेहमी आदित्य ठाकरे करत असतात किंवा नेते करत असतात ठाकरे गटाचे, खरंच काय असं होतं? अस्वस्थ आहेत. आणि मी मगाच सांगितलं की जर उद्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या सरकारला बहुमत सिद्ध करायची वेळ आली, 164 ते 184 होतील. त्यांचा पक्ष रोज फुटतो आहे, त्यांचे कार्यकर्ते डायसवरनं रोज निघून जातात आहे. एक दिवस अशी परिस्थिती येईल उद्धव ठाकरेजीच्या पक्षामध्ये की 4 लोक फक्त डायसवर दिसतील, 4 लोकांच्या वर डायसवर दिसणार नाही. ही स्थिती येणार आहे. त्या स्थितीला घाबरून आपले लोक राहिलेले पडून जाऊ नये म्हणून सरकार पडणार आहे, सरकार पडणार आहे, सरकार पडणार आहे. हे सरकार मजबूत आहे. देवेंद्रजी एकनाथजी नेते आहेत, मोदीजीच्या नेतृत्वात सरकार आहे. आणि आता स्वप्नात सुद्धा पहाटे 4 वाजता सुद्धा यांनी विचार करू नये, सरकार पडणार आहे. आणि त्यांना स्वप्नात जर येत असेल तर मग ते स्वप्न आणि तेवढ्यापुरतं ते त्यांना वाटत असेल की आपलं सरकार आलं ते स्वप्नात असेल. ॲक्च्युली असं काही असं होणार नाही आहे. उलट सरकार मजबूत होणार आहे. सर लोकसभा चुनाव हालांकि 2024 में होने वाला है, संजय राउत दावा कर रहे हैं कि 48 में से 38 सीटें जो उनकी आएगी, उनके बयान को आप किस तरह, बीजेपी कितनी सीटें ला सकती है सर 48 में से? बीजेपी शिवसेना एकनाथ जी देवेंद्र जी के समन्वय से मोदी जी के नेतृत्व में 45+ करेगी. धन्यवाद सर.